महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल असं संदीप देशपांडे म्हणालेत। उत्तर भारतीय विकास सेनेच्या भूमिकेनंतर मनसेने हा इशारा दिलाय। मनसेची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द करण्याची मागणी शुक्ला यांनी केली होती। त्यामुळे भैयांना राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं। संदीप देशपांडेंचा उत्तर भारतीय विकास सेनेला इशारा ट्विट केलेला आहे संदीप देशपांडे यांनी या संदर्भात। उत्तर भारतीय विकास सेनेने भूमिका घेतलेली आहे, या संदर्भात याचिका दाखल केली आहे आणि याच याचिकेवर संदीप देशपांडे यांनी उत्तर दिलं आहे। कुठला तरी भैया म्हणे कोर्टात गेला आहे की मनसेची मान्यता रद्द करावी, असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं। मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भैया प्रयत्न करणार असतील तर भैयांना मुंबईत महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल। मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी। मनसेची मान्यता निवडणूक आयोगानं रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे। राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे। उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल केली आहे। हिंदी भाषिकांवर मनसे कार्यकर्ते हल्ला करत असल्याचा उल्लेख याचिकेत आहे। राज ठाकरे यांच्या भडकाऊ भाषणांमुळे हे हल्ले होत असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचे खासदार राजेश वर्मांकडून हिंदी भाषिकांवरील हल्ल्याचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आला। राजसाहेब ठाकरे, तुम्ही हिंदूंना मारायचा आदेश दिलेला आहे असं वाटतोय। राजसाहेब ठाकरे, आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे, मराठी लोकांचा पण विरोधक आहेत। म्हणून मी तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन ही याचिका केलेली आहे। तुम्ही संविधानाचं उल्लंघन करू शकत नाही, हिंदू लोकांना तुम्ही मारू शकत नाही। आम्ही तुमचा विरोध करतो, निंदा करतो आणि सुप्रीम कोर्टमध्ये तुमच्या विरुद्धचा आदेश आणणारच आहे।